देअर वॉज अ व्हेरी गुड मलेशियाचं जे प्रेझेंटेशन होतं ना, काय कोणी सांगू शकेल का की त्यामध्ये काय लर्निंग आउटकम्स आहेत, म्हणजे व्हॉट यू कॅन गॅदर की व्हॉट इज लर्निंग फॉर अस. स्कूल कोऑपरेटिव्ह, ओके. अजून कोणी काय? टुरिझम, स्टुडंट, अजून स्टुडंटला नाही काय. जरा लिगलमध्ये कोणी काय सांगू शकेल का? आपल्याकडे बरेच वकील आहेत, त्याच्यात एक दोन लिगल पॉईंट होते. अजून त्याचा मेंबरशिपचं एज 12 आहे. सो आणि फोकस एज्युकेशन व्हॅल्यूज ह्याच्यावर जास्त आहे. सो दॅट वॉज वन ऑफ द कुठलाही जेवल्यानंतरचं जे सेशन असतं तर ते थोडं चॅलेंजिंग असतं. आणि जसं गोव्यासाठी आता संध्याकाळी व्हायला लागलेली आहे त्यामुळं पण थोडं आपण लक्षपूर्वक ऐकावं. मी थोडा बराच त्रास घेतलेला आहे प्रेझेंटेशन आणि रविवारी बसून बनलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पाहावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. हां. आणि मी ह्यांना बोललो होतो पटवर्धन साहेबांना की मी हाऊसिंग सोसायटीजवर करू का प्रेझेंटेशन, पण ते म्हणले हाऊसिंग सोसायटीजवर करू नका, इन जनरल कोऑपरेशनवर करा. तर मी जे प्रेझेंटेशन आता ते लोड करतात तोपर्यंत सांगतो की एक सहकारासाठी सध्या काय चाललेलं आहे. कारण मी रजिस्ट्रार म्हणून महाराष्ट्रात तर काम करतो, पण मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण बऱ्याच ह्याच्यावर आहे. आमचं दर 3 महिन्याला तिथं कॉन्फरन्स होती आणि कॉन्फरन्समध्ये इतर राज्यात काय 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 सुरू आहे तर ते पण आहे. अनेक निर्णय घेतलेले आहेत केंद्र शासनाने, तर चांगले चांगले निर्णय घेतले. त्यातले थोड्या गोष्टी मी आज आपल्याला ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर जेव्हा केंद्र शासनाने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये भुवनेश्वरमध्ये फर्स्ट कॉन्फरन्स घेतली आहे, तेव्हा आम्हाला वाटलं होतं की हे काय कॉन्फरन्स आहे आणि एक जस्ट खूपच असं इनिशियल झालं. पण त्यांनी त्यात सातत्य ठेवलं. म्हणजे भुवनेश्वरला झाली, त्याच्यानंतर मग गुजरातला धोर्डो विलेजमध्ये झाली, त्यानंतर मेघालयाला झाली, त्याच्यानंतर आता परत इकडं झाली, मसुरीला झाली. आधी 5-6 झाल्या. त्या सगळ्या कॉन्फरन्सेसमधनं एक कोहिजिव्हनेस डेव्हलप झाला सगळ्या ऑफिसर्समध्ये. आम्हाला पण कळलं. एक तर म्हणजे अनलर्निंग माझं वैयक्तिक खूप झालं. म्हणजे मी अशा म्हणजे इतक्या वर्ष कोऑपरेटिव्ह सर्व्हिसमध्ये असून, म्हणजे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये असून, नंतर आता कमिशनर असताना माझे काही स्वतःचे समज होते ते जरा निघून गेले. आणि ते मी तुम्हाला सांगतो की मला असं वाटायचं की महाराष्ट्रातली चळवळ म्हणजे एकदम एक नंबर असं तसं, आपण सकाळी पण ऐकलं हे ते, आणि आपण एकदम टॉपमध्ये आहे असं. पण जेव्हा मी बारकाईने बघितल्या तर माझं थोडा म्हणजे अनलर्निंग झालं की आपण काय जेवढं बाहेर भाषणात सांगतो तेवढं काय चांगले नाही आहे. इतर राज्यात आपल्यापेक्षा खूप चांगलं आहे. आणि चळवळ फक्त 4-5 राज्याकरता सीमित नाही आहे. अगदी नॉर्थ ईस्टमध्ये, छत्तीसगडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, खाली तामिळनाडूमध्ये, प्रत्येक राज्यात सहकार क्षेत्रात काही ना काही चांगलं चाललेलं आहे आणि ते आपण शिकण्यासारखं आहे. दॅट इज ऑल्सो वन लर्निंग. मला जर तुम्ही सांगितलं की तावरेसाहेब इतर राज्यात काय चाललं आहे ते एकदा माझं प्रेझेंटेशन करून दाखवतो, मी त्याच्यावर पण खूप सुंदर प्रेझेंटेशन करेन. म्हणजे सो हे एक मला आणि खूप आल्हाददायक वाटलं की जम्मू काश्मीरवाल्यांनी, म्हणजे जम्मू काश्मीरपासूनच सुरू करतो, जम्मू काश्मीरवाल्यांनी इतक्या छान हँडीक्राफ्टचे हे केलेले आहेत, विमेनच्या सोसायटीज केलेल्या आहेत, त्याचं इतकं छान ब्रँडिंग केलेलं आहे. आणि श्रीनगर वगैरे अशा पहलगाम वगैरे अशा ठिकाणी त्याचे स्टोर्स उघडलेले आहेत. तर इट इज अ व्हेरी गुड. त्याला खूप रिस्पॉन्स येतो आहे. त्यांची ती कुठली शॉल आहे, हे आहे, त्या तो तसं आहे. ह्याच्यामध्ये हरियाणामध्ये वगैरे पण ॲग्रिकल्चरचे मॉल्स आहेत. बाकी हे चालवलं आहे. छत्तीसगडमध्ये वगैरे सर्व जी प्रॉक्युरमेंट होती ती सगळी विकास संस्थामार्फत होती, ऑल द प्रॉक्युरमेंट. बिहारमध्ये जेवढे ग्रामपंचायती आहेत तेवढ्याच सोसायटीज आहेत, तिथं देखील हे स्ट्रेंथनिंगसाठी पण अनेक राज्यांनी खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत. छत्तीसगड आहे, झारखंड आहे, राजस्थानमध्ये गव्हर्नमेंटच्या फंडमधनं गोडाऊन बांधलेले आहेत 100%.
RIDFच्या फंडमधनं 100 गोडाऊन प्रत्येक सोसायटीला जेवढं बजेट येईल तेवढं दिलेलं आहे. आपण जे RIDFचं बजेट सगळं ऑफकोर्स शासनाचा विषय आहे, पण एव्हरीवन इज डुईंग समथिंग ऑर द अदर. ह्याच्यावर मोठमोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशनचं सुरू आहे. तिथं रजिस्ट्रेशनसाठी 1,00,000 रुपये वर्षाला ग्रांट मिळते पॅक्सला. मध्य प्रदेशमध्ये 3,00,000 रुपये देतात ह्याला. आणि तिथलं कर्ज वाटप पण पर सोसायटी खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याकडं 20,000 विका आहेत आणि 23,000 कोटी रुपये कर्ज आहे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 1 कोटी पर सोसायटी येत आहे. पण ह्याच्यासारखे म्हणजे ह्याच्या राज्यामध्ये राजस्थानमध्ये 7,000 सोसायटी आहेत आणि 18,000 आहे. 7,000 3-1 कोटी येतं. इवन ओरिसामध्ये तिथे 4,000 सोसायटी आहेत आणि 18,000 कोटी वाटप आहे. म्हणजे आपलं इतकंच वाटप आहे 4,000 सोसायटी होता. खाली केरळमध्ये वगैरे तर खूप आहेत. मला तामिळनाडूच्या यांनी सांगितलं की ऑन अन ॲव्हरेज एका विकास सोसायटीचे 4 बिझनेसेस आहेत. सगळ्या आहेत त्यांच्या इथं केरळमध्ये आपलं हे 4,000 विकास संस्थाच्या किती आहेत, जवळपास 2.5 लाख कोटी ठेवी आहेत. एव्हरीवन इज डुईंग समथिंग. नॉर्थ ईस्टमध्ये पण खूप ॲग्रिकल्चरच्या वगैरे सोसायटीज यायला लागलेल्या आहेत. गुजरातमधलं सांगायचं झालं, आपण नेहमी थोडं गुजरातकडं असं बघतो, पण त्यांच्याकडे पण शिकणार. मी एक ट्रिप नेली होती, आमच्यातले काही लोक गेले होते बनासकाठाला. आपले 34 लोक नेले मी बनासकाठा म्हणून जिल्ह्याला. बघण्यासारखं आहे. एक अमूल डेअरी किती आता 90,000 कोटी झाला टर्नओव्हर. एक बनासकाठाची 1.25 लाख नाही 1.25 लाख डेअरी कलेक्शनची मिल्क होती. आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी जी आपण कोल्हापूरची म्हणतोय ती 20 लाख आहे. त्याच्या खाली आहे सगळं. आपलं सगळं कोऑपरेटिव्हमध्ये मिल्क कलेक्शन महाराष्ट्राचं 40 लाख आहे. आणि तिथं बनासकाठा म्हणजे मागास जिल्हे आहे, सगळं आहे 40,000 आहे. आपलं 1.25 लाख आहे. तिथं सगळ्या बँका आहेत. मला एकाने सांगितलं कारखान्यांचं. म्हणलं आमच्याकडे कारखाने 35 का 36 आहेत, पण सगळे कोऑपरेटिव्ह म्हणे, एकही प्रायव्हेट नाही. जे टेक प्राईड इन टेलिंग की आमच्याकडं प्रायव्हेट कारखाना नाही आहे. बँका 18च आहेत DCC, पण सगळे फायदे आहेत. आपल्याकडं जवळपास 9 बँका, सेक्शन 8 लागला आहे. कुठं प्रशासक आहेत, स्टेट बँकेवर अनेक वर्ष प्रशासक आहे. त्यामुळं नुसतंच आकड्यांमध्ये न मोजता आपल्या चळवळीचं मूल्यमापन हे आपण क्वालिटेटिव्हली मोजलं पाहिजे. वी हॅव टू काउंट आवर मल्टीस्टेटमध्ये पण अनेक उत्तराखंडमध्ये खूप छान मल्टीस्टेट्स आहेत, त्यांचे चाललेले आहेत. त्यामुळे एक अनलर्निंग आहे. म्हणजे आपलं बूस्टिंग उगाचच करू नका. जर दुसऱ्यांनी पण काय चांगलं कामं केलेले आहेत ते देखील पाहणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये इतकं विकास संस्थाचं डिजिटल झालेलं आहे. तिथल्या विकास संस्थाच्या आपण जे विकास संस्थाला कम्प्युटर्स दिलेले आहेत त्याच्यापेक्षा ॲड ऑन फीचर्स आहेत त्यांच्याकडं. आता तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये शेतकरी ऑनलाईन फक्त नुसता अर्ज करतो, सगळा डेटा फेच होतो सिस्टीममध्ये आणि त्याला कर्ज वाटप होतं. सो विल हॅव टू म्हणजे आपल्याला आपण जेव्हा म्हणतो की कसं म्हणतो ते कासवाची आणि ह्याची जी रेस होती तसं सस्याची ससाची आणि कासवाची, तसा आपला ससा आहे आणि आपण आता जाऊन बसलेलो आहे झाडाखाली. तर ते बाकीचे कासव पुढे कधी जातील आपल्याला लक्षात येणार नाही. ठीक आहे, माझं प्रेझेंटेशन लागलेलं आहे. तर हां हां नाही मागे नाही म्हणलं आपण. नाही आपण जेवढं आपल्याला पुढे समजतो तेवढे आपण नाही आहे. इतर लोक पण चांगलं काम करतायत. हां, आणि आपल्याला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आता काही राज्य एकदम छोटे आहेत, म्हणजे त्याचं पोटेन्शियलच छोटं आहे. त्यामुळे त्यांनी जर छोटी गोष्ट केली, आता आकड्यात मोजू शकत नाही. गोवामध्ये जर 5,000 सोसायटी असल्या तर त्या पण मोठ्या आहेत ना. राज्य छोटे जिल्हे आहेत का, तर वी हॅव टू ॲप्रिशिएट. हां लक्ष ठीक आहे. आपण प्रश्न उत्तराचा तास पण हे घेऊ. मी मग नंतर जेव्हा मला पटवर्धन साहेब म्हणले की तुम्ही इन जनरल कोऑपरेटिव्हजवर बोल, एक मागं घ्या. तर मी रोल ऑफ कोऑपरेटिव्ज इन विकसित भारत. तर आपण नाही बस सर बॅकच आहे. विकसित भारतची आपल्याला हे आहे की आपलं टार्गेट आहे विकसित भारत. आपल्याला आपल्या नेक्स्ट घ्या.
नाही राहू दे. नेक्स्ट आपल्या पंतप्रधान महोदयांनी आपल्याला एक विजन दिलेलं आहे की भारताला आपण 2047 साली आपण विकसित भारत करणार आहोत आणि त्यात म्हणलेलं आहे की विजन ऑफ सहकार से समृद्धी. त्यांनी एक स्लोगन दिलेलं आहे सहकार से समृद्धी. सहकारच्या समृद्धीमध्ये अजून एक टॅगलाईन आहे ती म्हणजे नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. म्हणजे कुणालाही मागं राहता कामा नये, सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. तर ती एक टॅगलाईन आहे. ह्यामध्ये एक 2-3 कंपोनंट्स आहेत. एक म्हणजे आपल्याला 2027 पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी. 2030 पर्यंत आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. 2035 पर्यंत आपल्याला विकसित भारतचे मिड टर्म गोल्स आहेत. तर ह्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला सेक्टर्सला काम दिलेलं आहे आणि आपल्या सहकाराचं काय आपण आपला रोल आहे आणि त्यासाठी शासनाने थोडक्यात कुठले कुठले डिसिजन्स घेतले आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे. नेक्स्ट घ्या. एक मिशन आहे टू क्रिएट अ लीगल इकॉनॉमिक अँड इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. खरं तर मला वाटलं थोड्या इतर राज्यातले पण लोक असतील म्हणून मी इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन केलं. दॅट विल स्ट्रेंथन अँड डीपन द कोऑपरेटिव्ह मुवमेंट. स्ट्रेंथन करायचं आहे आणि डीपन करायचं आहे. काय म्हणलेलं आहे? एक एक शब्द नीट वाचा. आपले मला ह्यांच्या मी अनेक मीटिंग्स अटेंड केल्या. ह्यांना खूप नॉलेज आहे. स्वतः 10 वर्ष DCC बँकेचे चेअरमन होते आणि खूप बारकावे माहिती आहेत. म्हणजे एक अतिशय मी इतर राज्यांमध्ये जेव्हा जातो किंवा त्यांच्या मीटिंग ऐकतो हे खूप प्रबल आणि त्यांना सहकार क्षेत्रामध्ये खूप म्हणजे विश्वास आहे आणि खूप अपेक्षा आहेत. आणि आपलं इथं बसलेल्या सर्वांचं भाग्य आहे की एवढे सहकारावर विश्वास असणारे, सहकाराला चालना देणारे व्यक्ती एक आज महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि निश्चितपणे मी एकदा मंत्र्यांना बोललं, तुम्हाला भेटायचं असेल ना साहेबांना तर तुम्ही सहकारासाठी वेळ मागा, तुम्हाला लगेच भेटेल. आणि त्यांना एक भेटून आले मला SMS केला, आपने सही बोला था म्हणे, अगर हमेशा से आपको मिलना है तो कोऑपरेटिव्ह का कुछ काम बताइए, आपको वक्त मिल जाएगा. तर त्यांना हे फार आवड आहे आणि त्यांचं लक्ष आता गुजरातनंतर फार महाराष्ट्राकडे आहे. तर आपण त्यांच्या अपेक्षेला हे बरोबर. आणि त्यात मग त्यांनी म्हणलेलं आहे की ग्रासरूट लेवल्स अँड फॅसिलिटेट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एंटरप्राइज इनटू प्रोफेशनली मॅनेज्ड, ट्रान्सपरंट, टेक्नॉलॉजी एनेबल्ड, व्हायब्रंट अँड रिस्पॉन्सिव्ह एजन्सीज. यू लिसन. एक शब्द वाचा आपण. आणि आपल्याला आपल्या सोसायटीज किंवा आपलं सेक्टर त्यामध्ये किती आहे प्रोफेशनली मॅनेज्ड आहेत का? आपले हाऊसिंग सोसायटीज म्हणा किंवा ह्या पतसंस्था, बँका किती प्रोफेशनली मॅनेज्ड आहेत? देन ट्रान्सपरन्सी किती आहे? टेक्नॉलॉजी आपण अडॉप्शन कुठं आहोत? आणि व्हायब्रंट किती आहे? आणि रिस्पॉन्सिव्ह. आपलं ऑफकोर्स आपली मुवमेंट महाराष्ट्रातली खूपच व्हायब्रंट आहे, रिस्पॉन्सिव्ह इकॉनॉमी. सो दिस इज द फ्रेमवर्क. तुम्ही यात आपल्याला काम करायचं. नेक्स्ट हे मी साधारण हे घेतलं की वेअर आर वी. म्हणजे एक साधारण आपली फर्स्ट कोऑपरेटिव्ह ॲक्ट झाला. नंतर मग अमूलची स्थापना 1946 साली झाली. महाराष्ट्रात पहिली शुगर फॅक्टरी 1953 झाली. NCDCची स्थापना 1963. मग नाबार्डची स्थापना, मल्टीस्टेट ॲक्ट, नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी. नंतर आता आपली एस्टॅब्लिशमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्री आणि न्यू कॉर्पोरेशन पॉलिसी. म्हणजे वी आर एक स्टेप आपल्या पुढं जात आहे इन टर्म्स ऑफ पॉलिसी. तर ते आपल्याला फार मी सगळ्यांना प्रेझेंटेशन शेअर करतो. असं काय यात नथिंग इज हे आहे म्हणजे आणि तुमच्यासाठीच बनवलेलं आहे मी. सो हे एक माइलस्टोन्स आहेत कोऑपरेटिव्ह मुवमेंटचे आणि आपली गाडी पुढं चाललेली आहे. मे बी आणखीन पण आपण माइलस्टोन्स अचीव्ह करू. नेक्स्ट हे एक आपले व्हायब्रंट सेक्टर्स आहेत. हाऊसिंग सोसायटी साधारण मी म्हणलेलं आहे आपल्याकडं 2 लाख आहेत. ह्या देशाचं आहे कारण हे मी जे फिगर्स सांगतोय ह्या देशाच्या आहेत. आपल्याकडे 1.25 लाख आहेत. फिशरीज देशामध्ये 27,000 आहेत. शुगर कॉपरेटिव्ह 83 आहेत. डेअरी कॉपरेटिव्स देशामध्ये 1.5 लाख आहे. अर्बन क्रेडिट UCBs आहे साधारण 1500 आहेत. 11,000 ब्रांचेस आहेत. रुरल क्रेडिट STBs, DCCBs आणि पॅक्स. तर एक हे स्लाइड दाखवायचं की देशामध्ये एक फारच असं रोबस्ट असं आपलं स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आता केंद्र शासनाने यामध्ये काय काय निर्णय घेतलेले आहेत. सो तर जेव्हा आम्ही बोलतो तर त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक राज्यात एक स्टेट कोऑपरेटिव्ह बँक पाहिजे. आता काही काही राज्यांमध्ये नाही आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, तर तिथं त्यांनी स्टेट बँकेत सांगितलं.
आणि प्रत्येक जिल्ह्यात DCCB पाहिजे. तर जेव्हा आपण पूर्ण देशाचा विचार करतो तर अनेक जिल्ह्यांमध्ये DCC नाही. आता जसं काय महाराष्ट्रामध्ये पण 4-5-6 जिल्हे आहेत की जिथे DCC नाही आहे वेगळे. आता पालघर आहे, तिथं मुंबईला आहे, मुंबई शहरामध्ये 2 DCCB आहेत, धुळे आपले पालघर वगैरे आहेत. तर एवढं बारकाईने ते लक्ष करतायत की प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र त्यांची DCCB झाली पाहिजे. त्यानंतर एक अजून ॲग्रिकल्चरच्या क्रेडिटच्या ह्याच्यासाठी स्ट्रेंथनिंगसाठी त्यांनी विषय घेतला की पॅक्स कम्प्युटरायझेशनसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी 2200 कोटी रुपये दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 12,000 विका आपल्या पॅक्स कम्प्युटरायझेशनमध्ये आपला सर्वात मोठा आहे आणि आपलं काम खूप त्यामध्ये प्रगतीपथावर आहे. एक त्यांनी आणखीन हे विषय घेतला की प्रत्येक ग्रामपंचायतीत एक विकास संस्था झाली पाहिजे. सो दॅट इज अ बिगर विशन. आणि 1 लाख नवीन एमपॅक्ट स्थापन करायला पाहिजे. मग त्यांनी त्यात रेशिओ काढला की तुमच्या इथं किती विका आहेत आणि तुमचा रेशिओ काय, किती विका आहेत आणि किती ग्रामपंचायती आहेत. आता महाराष्ट्रात 27,000 ग्रामपंचायती आहेत आणि आपल्याकडं 23,000 साधारण 21 का 22,000 विका आहेत. म्हणजे आपला रेशिओ 1.4 आला. मला असं वाटायचं की आमच्याकडं खूप सोसायटी आहेत, तो रेशिओ इज 1.4. पण 2 राज्य अशी आहेत आपल्यापेक्षा पुढं, कर्नाटक आणि बिहार, तिथं रेशिओ इज एक्झॅक्टली 1. एक्झॅक्टली आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी तिथं वेगळी विका आहे, पण आपल्या इथं नाही आहे. तो दे हॅव टेकन. नंतर आपल्यापेक्षा मोठे असलेले पण राज्य आहे ह्याच्याकडचे वेस्टर्न म्हणजे नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांमध्ये थोडा रेशिओ हाय आहे. तिथं 15-15, 20-20 ग्रामपंचायतीसाठी एक आहे. तर एक बघा ना, ह्याचं एवढं छोटं ॲनालिसिस करून त्यांनी नाबार्डमार्फत सांगितलं की प्रत्येक इथं झाली पाहिजे. सो एक इथं येणाऱ्या काळात काय होणार आहे ह्याचं एक तुम्हाला फक्त ह्यामधून हे आहे की पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर हे. नंतर त्यांनी मॉडेल बॉयलॉ केले. त्यात 156 प्रकारचे बिझनेसेस त्यांना हे करायला सांगितले भरपूर. मग त्यात जे काय बिझनेसेस करता येत नव्हते ते भरपूर आपण करायला लागले आणि त्यासाठी देखील चालना दिली. मग त्यात आता आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला असं सिटीजन आपलं CSC सेंटर्स दिलं, कन्झ्युमर सर्व्हिस सेंटर्स, नंतर खताचे, बियाणाचे, आणि ह्यामध्ये छोटे छोटे इंटरव्हेन्शन्स देतात आणि त्याचाच आढावा स्वतः अमित शाह साहेब घेतात. सो दॅट इज नेक्स्ट. वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज. ह्यात मी थोडं इकडे यायच्यापूर्वी वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनला मी 3 वर्ष काढले होते आणि त्यांना जेव्हा कळलं तर त्यांना मला सांगितलं. मी पहिल्या एका मीटिंगमध्ये जस्ट त्यांना सांगितलं की म्हणलं साहेब हे करायचं असेल तर हे थोडं अनवायबल होईल छोटे गोडाऊन्स, कारण वायबिलिटी फक्त मोठ्या गोडाऊनमध्ये होते. तुम्ही सबसिडी वाढवली पाहिजे, इंटरेस्ट आहे. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की मी एक फार तसं जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटची मीटिंग होती तर मी काय फार सिनियर ऑफिसर नाही आहे, कारण तिथं खूप सिनियर असतात ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वगैरे लेवलचे. आणि मग मी माझे सजेशन दिले आणि 3 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं तावरेजी आपने जो बोला था सब पॉलिसी डिसीजन हो गया है म्हणे, आप अभी काम करना शुरू करो. आणि ते सातत्याने बोलत असतात. मी परवा वायबिलिटीवर पण सांगितलं. मी त्यांना FCIचं पण सांगितलं, FCIचं हायरिंग ॲश्युरन्स दिलं पाहिजे, त्याचा पण GR निघाला. आता FCIच्या हायरिंग ॲश्युरन्समध्ये पण त्यांनी मला काल परवा विचारलं आणखीन काय केलं पाहिजे. मी म्हणलं त्यांना की तुम्ही ते हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टचं बिझनेस पण त्यांना दिलं पाहिजे, तर वायबिलिटी आणखीन वाढेल. तर आता ते म्हणे ठीक आहे मैं बताता हूँ वो भी हो जाएगा. म्हणजे एवढे ते ऐकून घेतात, हे करतात आणि ते निर्णय घेतात. पण एवढे निर्णय झालेले आहेत त्यामुळे आता अनेक राज्यांमध्ये आता त्यांनी काय केलं, पॅक्स आहे इतर संस्थांना पण अलाव केलेलं आहे, ज्या मल्टी स्टेट आहेत किंवा त्यांना पण गोडाऊन. तर मोठ्या प्रमाणावर गोडाऊनचं बांधकाम ह्या पुढं होणार आहे. नेक्स्ट. अर्बन बँकांसाठी पण अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यांना अर्बन बँकांसाठी त्यांचं लायसन्स पण हे करायचं आहे. एक एस्टॅब्लिशमेंट ऑफ अम्ब्रेला ऑर्गनायझेशन NUFCDCA म्हणून आहे, नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आता ही एक आहे की हे फॅसिलिटेट करतायत सगळ्यांना, कॉमन IT इन्फ्रास्ट्रक्चर, फॅसिलिटेट टेक्नॉलॉजी अडॉप्शन बाय UCBs, शेअर्ड मॅनपॉवर आणि लिक्विडिटी सपोर्ट. तर ही एक आहे. आता आपल्या इथल्या UCBs ह्या फार स्ट्रॉंग आहेत. आता कॉस्मॉस बँकेचे चेअरमन साहेब आहेत किंवा तर त्यांच्या स्वतःच्या सिस्टीम्स खूप स्ट्रॉंग आहेत. पण इतर राज्यांमध्ये तसे नाही आहेत. तिथं एक 10 बँक आहेत किंवा मला अनेक ठिकाणी म्हणले आमचे 4-5च बँक आहेत किंवा एक मोठी बँक आहे, एक 10-12 छोट्या छोट्या बँक आहेत. तर ह्यांच्यासाठी हे अर्बन हे अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे, त्याचे अनेक सभासद आहेत.
त्याचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राने मॅक्झिमम केलं. 300 कोटीमध्ये 300 कोटी त्यांचं शेअर कॅपिटल आहे, त्यातले 150 कोटी महाराष्ट्राचे आहे. आपलं 50% जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आपलं ठीक आहे. आणि मी खरं तर मोठ्या बँकांचं त्यामध्ये मनापासून हे करतो की त्यांना एवढी आवश्यकता नसताना पण त्यांनी सहकारी क्षेत्रासाठी दिले. म्हणजे सारस्वत बँकेने 30-35 कोटी रुपये दिले, 18 कोटी इथं कॉस्मोस बँकेने शेअर कॅपिटलसाठी गुंतवणूक दिली. आणि मी त्यांना विचारलं ह्याच्यावर काय डिव्हिडंड वगैरे देणार आहे का, तर म्हणे अगो डिव्हिडंड का साहब आपको पता है, प्रॉफिट हुआ तो मिलता है, म्हणजे अदरवाईज नाही मिलता है म्हणलं. असं एकदम टिपिकल ते हिंदी स्टाईलमध्ये ते बोलले. पण आपण हे एक रोबस्ट अशी ऑर्गनायझेशन आहे की ज्याचं 300 कोटी शेअर कॅपिटल आहे आणि ते स्ट्रेंथनिंगसाठी काम करत आहे. आणि आता त्यांचा वेळ आहे की अजून नवीन अर्बन बँकांना देखील लायसन्स द्यायला पाहिजेत. हां, नेक्स्ट घ्या. हे डेअरी आणि फिशरीजचं त्यांनी खूप हे आहे. कारण आता आणि हे सगळं आता मी डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम जे दलवाई साहेब होते ज्यांनी रिपोर्ट दिला त्यांच्यासोबत पण मी काम केलं. कारण तेव्हा मी डायरेक्टर मार्केटिंग होतो. त्यांनी मला एकदा बोलवलं आणि त्यांनी माझं थोडं ऐकून गेल्यावर म्हणे दीपक तुम्ही जरी रुको दिल्ली में म्हणे. आणि मग त्यांनी मला थांबवून नंतर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना खूप इनपुट्स दिले. आणि इकॉनॉमीमध्ये आपण ॲग्रिकल्चरवर जेवढं म्हणतो पण इकॉनॉमीमध्ये फार मोठा फार मोठा वाटा हा डेअरी आणि फिशरीजचा आहे. आणि स्पेसिफिकली आपल्यासारख्या इकॉनॉमीमध्ये की जेव्हा एका थ्रेशोल्ड इन्कम नंतर इन्कम वाढतं, म्हणजे त्यांनी म्हणलेलं आहे की $700 पर कॅपिटा इन्कम नंतर इन्कम वाढतं, तर डिमांड फॉर डेअरी आणि फिशरीज वाढत राहतं. आणि आपल्याला ते दिसतं की फिशरीजनी कंटिन्युअसली 15% ग्रोथ दिसलेली आहे. इवन डेअरीमध्ये सुद्धा ग्रोथ जास्त आहे. ॲग्रिकल्चरमध्ये तेवढे ग्रोथ नाही आहे. आता तुम्ही कांदे किंवा सोयाबीन वगैरे हे जे भाव सातत्याने खाली पडलेले दिसतात, तांदळाचे वगैरे देखील, ग्रोथ इज इन दोज सेक्टर्स. आपण देखील फायनान्सला करताना ते बघितलं पाहिजे. आत्ता देखील एक रिपोर्ट मी वाचला नाबार्डचा, त्यामध्ये म्हणलेलं आहे की रुरल एरियामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरपेक्षा नॉन ॲग्रिकल्चर इन्कम बेस 60% आहे म्हणून. सो वी हॅव टू टेक. त्यामध्ये देखील त्यांनी हे केलेलं आहे. व्हाईट रेव्होल्युशन 2.0 आपलं कोऑपरेटिव्हमधनं मिल्क कलेक्शन झालं पाहिजे. कॉपरेशन अमंग कॉपरेटिव्ह एक खूप छान मॉडेल आहे. त्यामध्ये त्यांनी डेअरी सोसायटीजनाच तेच बघायला गेलं होतं की डेअरी सोसायटीजनाच तिथं हे दिलं आहे, मायक्रो ATM दिलेलं आहे आणि तिथंच ते विड्रॉ करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना ते हे विड्रॉ करावं लागत नाही अमाऊंट. त्याला जिथं तो दूध घालतो तिथूनच तो कॅश घेतो. तर ती एक त्यामुळं त्यांचं डिपॉझिट्स खूप वाढलेले आहेत. आणि त्यांनी एक बँक करस्पॉन्डंट वगैरे पण काम करतात. डेअरीमध्ये देखील बाकीच्या राज्यांमध्ये आता हे मॉडेल्स किंवा ह्या प्रकारावर नवीन डेअरीज फॉर्म करायचं काम सुरू आहे. नेक्स्ट, हे एक आणखीन मोठं ह्याच्यामध्ये हे आहे, त्यांची अपेक्षा आहे, ह्यात इतकं काम झालेलं नाही. प्रमोटिंग इन्क्लुसिव्हिटी अँड डीपनिंग रीच थ्रू कोऑपरेटिव्ह. यांचं म्हणणं आहे की विमेन, यूथ आणि स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स अँड विकर सेक्टरला एनकरेज केलं पाहिजे, स्ट्रेंथन केलं पाहिजे आणि स्कीम्स बनवल्या पाहिजेत. तर ह्यामध्ये आता आणखीन स्टडी ग्रुप किंवा का अशी एक्झॅक्ट पॉलिसी नाही आलेली, अशी कुठल्या स्कीम्स वगैरे नाही आल्या पाहिजे. बट वी हॅव टू म्हणजे ह्या सेक्टरकडे देखील इथून पुढच्या काळात जेव्हा विकसित भारत म्हणतो तर हे सेक्शन्स आपल्याला विसरून चालणार नाहीत. नेक्स्ट, हे हाऊसिंग. मी ॲक्च्युली हाऊसिंग कोऑपरेटिव्हवर करणार होतो. तर हाऊसिंग कोऑपरेटिव्हच्या बाबत काय आपल्याकडे हे आहेत, म्हणजे व्हॉट इज द विजन फॉर हाऊसिंग कोऑपरेटिव्स. हाऊसिंग कोऑपरेटिव्स आपण खरं तर खूप अंडरमाइन करतो त्यांचं पोटेन्शियल. सो जेव्हा आपण हाऊसिंग कोऑपरेटिव्ह म्हणतो आमचं काय, किंवा हाऊसिंग कोऑपरेटिव्हच्या चेअरमन किंवा सेक्रेटरीना देखील जेव्हा विचारतो आपण तर तो म्हणतो आमचं काय नाही, आमचं फक्त मेंटेनन्स, आम्ही फक्त ते काय लाईट, पाणी, हे झाडू बिडू तेवढं बघतो म्हणे. पण तसं नाही आहे. आता भारतामध्ये फार रॅपिडली अर्बनायझेशन होत चाललेलं आहे. आता रिपोर्ट आहे की आपण जे विकसित भारत म्हणतो आहे त्यावेळीपर्यंत साधारण 60 ते 70% आपलं अर्बनायझेशन होणार आहे. म्हणजे आपण म्हणत होतो कृषीप्रधान देश आहे, ह्याचं लँडस्केप झपाट्याने चेंज होत राहिलं आहे. महाराष्ट्रात आज 55% अर्बनायझेशन आहे. 55% अर्बनायझ म्हणजे 55% लोक अर्बन राहतात. आणि त्यात जर पेरी अर्बन एरियाचे लोक धरले की जे रुरल म्हणतो पण अर्बनला जवळ, तर ते आणखीन जास्त होणार आहे. अर्बनायझेशनमध्ये खूप इश्यूज आहेत. तो ह्या इश्यूजमध्ये हाऊसिंग सोसायटीजला आणखीन काय की जी आपली 3 tier आपण म्हणतो
हे सिस्टीम आहे, त्यात म्हणजे नॅशनल, स्टेट आणि खाली आपण लोकल बॉडी म्हणतो. आपल्याला असं म्हणणं आहे की ही हाऊसिंग सोसायटीज देखील एक मॉलिक्युलर हे आहे, ते इट्स अ पार्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, आणि त्यांनी कुठल्या गोष्टीवर भर दिला पाहिजे. ऑफकोर्स ते ग्रासरूट लेवलचे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आता एक नवीन संकल्पना आलेली आहे की वर्टिकल प्रॉपर्टी कार्ड्स, की ह्यामध्ये थोडे वेगवेगळे राज्य प्रयत्न करत आहेत की जसं सातबाऱ्यावर नाव असतं तसं प्रॉपर्टी कार्ड्सवर देखील नाव आलं पाहिजे ओनर्सचं. तर प्रॉपर्टी कार्डवर आपल्याकडे येत नाही, तर त्याबाबत देखील आता एक स्टडी ग्रुप नेमलेला आहे. अनेक राज्यांमध्ये देखील काम केलं आहे. महाराष्ट्राच्या जो स्टडी ग्रुपमध्ये त्यामध्ये मी मेंबर आहे, त्यामुळे तुमचे काही सजेशन्स असतील वर्टिकल प्रॉपर्टी कार्डबाबत, त्यामध्ये आमचे सेटलमेंट कमिशनर दिवसे साहेब आहेत, आणखीन पण बरेच लोक आहेत. तर वी आर वर्किंग ऑन इट, हाऊ टू मेक इट. पण एक 7-12 एक्स्ट्रॅक्ट जसं आपल्याला त्यांचं माहिती देतं तसं हे द्यायचं. दुसरं, हे 2-3 गोष्ट आहेत की रिन्युएबल एनर्जी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि रिड्युसिंग पोल्युशन, ह्या 4 ॲस्पेक्ट्सवर पण हाऊसिंग सोसायट्यांनी जेव्हा आम्ही अभ्यास करतो तर इतर देशांमध्ये हे फार मोठं काम होऊ शकतं. की ज्या आपण म्हणलं, एक आपल्याला प्रयोग झाला होता भारतामध्ये स्मार्ट सिटीजचा, त्यामुळे 100 स्मार्ट सिटीज होत्या आणि 100 स्मार्ट सिटीजमध्ये आपण काही प्रमाणात ह्याच्यातले कंपोनंट्स घेतले होते की रिन्युएबल एनर्जी आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये पण आता PM कुसुमची मोठी योजना आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या रूफटॉपवर तुम्ही सोलर बसवा आणि रूफटॉप सोलरवर तुम्ही हे करा. लक्षात ठेवायचं, कुठलीही योजना आली की आम्ही त्याचे इम्प्लिमेंट करतो. आता त्या PM कुसुममध्ये पण आपली 100 शहरं घेतलीत, त्यात 45 शहरं महाराष्ट्रातली आहेत. आमचे DDR फेडरेशन आणि हाऊसिंग सोसायटीज म्हणतायत की तुमचं जे आपलं लाईट कन्झम्पशन आहे की आपल्या आता खूप मल्टी झालेलं आहे, त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन असेल किंवा इन हाऊस काय त्या सोसायटीतलं कन्झम्पशन आहे ते त्यातनं बसवायचं. तर त्यात आता थोडे इश्यूज आहेत की आम्ही हाईट पाहिजे, हाईटची परमिशन द्या किंवा ह्याच्यात रिलॅक्सेशन द्या DC कंट्रोल रूल्समध्ये, पण ते सगळं होईल. पण रिन्युएबल एनर्जीमध्ये आपल्याला त्यामध्ये मोठं काम होईल की तुम्ही हे फॉसिल फ्युअलची एनर्जी वापरणार नाही आणि रिन्युएबल एनर्जी. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट एक फार मोठा इश्यू आहे. आता पूर्वी आपण म्हणायचो की स्वच्छ देश बघायचा असेल तर तुम्ही युरोपला जावं लागतं, पण आता ते राहिलेलं नाही. साऊथ एशियन कंट्रीजसुद्धा खूप क्लीन झालेल्या आहेत. मग इफ यू गो टू श्रीलंका, व्हिएटनाम किंवा भूतान, त्या रिलेटिव्हली खूप क्लीन आहे. आपल्याकडं तेवढं हे अजून त्या लेवलची क्लेनलीनेस किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट होत नाही आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये देखील आता जनरेशन ऑफ सॉलिड वेस्ट पण पर कॅपिटा वाढलेलं आहे. पूर्वी साधारण 200 ते 250 धरायचो आपण की पर कॅपिटा, पण आता स्विगी आलं, हे आलं, आणखी सगळ्या गोष्टी पॅकिंगमध्ये यायला लागल्यामुळं पर कॅपिटा हे आता जवळपास 300 झालेलं आहे. 300 ग्रॅम आपण सॉलिड वेस्ट प्रत्येक माणूस जनरेट करतो. घरात जर 4 माणसं असतील तर आपण 1 किलोच्या आसपास आपण सॉलिड वेस्ट जळतो. तर हाऊ वी हॅव टू डेव्हलप सिस्टीम्स फॉर सॉलिड वेस्ट एनर्जी. तर त्यामध्ये देखील त्याचा डिस्पोजल आहे किंवा हे आहे. यू कॅनॉट सगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटी आपण ह्याच्यावर टाकू शकत नाही कॉर्पोरेशनवर. तर तो एक विषय आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे किंवा वॉटर कन्झर्वेशन आहे. आता वॉटर कन्झर्वेशनमध्ये देखील आपल्याला लक्षात आलं पाहिजे, वॉटर कन्झर्वेशन एक मेन, वॉटर अवेलेबिलिटी हा एक मेन कन्सेप्ट आहे की ज्याच्यावर हे म्हणजे सिटीज ग्रो होतात. आता मुंबईचं ग्रो होण्याचं सर्वात मोठं कारण आहे की मुंबईमध्ये वॉटर अवेलेबिलिटी खूप जास्त आहे. एवढं पॉप्युलेशन असून पण मुंबई प्रत्येक माणसामागं 250 ते 250 लिटर पाणी प्रोव्हाइड करू शकते आज देखील. 135 बेंचमार्क आहे, 135 दिलं पाहिजे, पण इज एबल टू जास्त. पुणे त्याच्या खालोखाल आहे. आम्ही सोलापूरला होतो, तिथं हार्डली 100 लिटरसुद्धा पाणी आम्ही देऊ शकत नव्हतो. पण तर वॉटर, मग त्यामध्ये आता काही इस्रायलचे कन्सेप्ट्स आहेत, काही युरोपियन कंट्रीजमध्ये कन्सेप्ट आलेला आहे की तुम्ही रिसायकल वॉटर यूज करू शकता का, किंवा रिसायकल वॉटर कुठल्या पर्पजसाठी यूज करू शकता. अनेक देशांमध्ये जेव्हा आपण जातो तर ते म्हणतात हे रिसायकल्ड वॉटर आहे आणि हे आपण ते प्यायला पण देतात. आपण हे आपल्याकडं रिसायकल्ड वॉटरला ड्रिंकिंगसाठी यूज नाही करू शकत, पण इतर गोष्टींसाठी यूज करू शकतो. तर ह्या गोष्टींवर देखील आपण यूज करायला लागला. तर पुणेच जर घेतलं आपण, बरेच जण पुण्याचे, इतकं वाढलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये पुण्यामध्ये तर धरणाला साईटच राहिलेली नाही. कुठे धरण बांधणार कुठे ना. आता नॉर्थमध्ये अजून त्या मावळात अजून वरती कुठं जाणार धरण, त्यांना पाणी आणणार कुठून किंवा काय, किंवा इकडून कुठून आणायला लागलं तर मध्ये पण थांबवतात. तर
प्रोव्हाइडिंग वॉटर इज गोइंग टू बी अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग. त्यामुळे हे पोल्युशनचं आपण बघतोय की शहरामध्ये पोल्युशनची खूप समस्या आहे. तर हाऊ डू यू ॲड्रेस पोल्युशन चॅलेंज? मग त्यामध्ये पण वेगवेगळे कन्सेप्ट आलेले आहेत. वॉक टू वर्कचा कन्सेप्ट आहे, व्हर्टिकल गार्डनचं एक आहे, वर्ल्ड बँकेच्या एका फंडमधनं हा पण कन्सेप्ट आलेला आहे की अर्बन ॲग्रिकल्चर, तुम्हाला जे लागतं ते तुम्हीच पिकवा. दॅट इज, कारण तुम्ही कुठेतरी उगवणार भाजी आणि ते घेऊन आणणार, तर त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण ग्रीन हाऊस एमिशन, कार्बन डायऑक्साईड एमिशन होतं, तर तो होतो. किंवा एक आता काही जसे तुम्ही शहरं बघितली आहेत, तुम्ही जर प्लॅन सिटीज बघितल्या असेल, जसे चंदीगड आहे किंवा काय आहे, त्यांनी मध्ये खूप मोठा एरिया असा टोटली फॉरेस्टचा ठेवलेला आहे. कारण त्याच्यातनं ते म्हणे की ग्रीन एअर किंवा गुड क्वालिटी ऑफ एअर त्यांना मिळणार आहे. तर हे पोल्युशन कसं रिड्यूस होईल, किंवा पोल्युशन रिलेटेड डिजीज आता खूप वाढत चाललेले आहेत. सो ते देखील ह्या हाऊसिंग कोऑपरेटिव्हनी ह्यामध्ये काय रोल घेता येईल, काय झाडं वगैरे लावताना, ते सुद्धा इश्यू. नेक्स्ट, आता एक जे पॉलिसी तयार केली आपल्या ह्यांनी काय म्हणतात प्रभू सरांनी, त्यात त्यांनी म्हणलं की तुम्ही जरा न्यू एजच्या ह्याच्यात तुम्ही एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हे केलं पाहिजे. त्यात त्यांनी हे सेक्टर्स दिलेले आहेत. इन्शुरन्स दिलं आहे, हेल्थकेअर सिस्टम, टुरिझम, विमेन कोऑपरेटिव्स आणि यूथ कोऑपरेटिव्स. तर ह्या सेक्टर्समध्ये आपण काय काय म्हणजे कोऑपरेटिव्सनी एंटर केलं पाहिजे असं एक त्यांची अपेक्षा आहे. ह्या देखील आपण विचार केला पाहिजे. नेक्स्ट, कोऑपरेटिव्ह एज्युकेशन. लक्षात ठेवा, आता आपण मगाशी मलेशियाचं पण पाहिलं, त्यांचं देखील एज्युकेशनवर फार मोठी अशी भिस्त होती. इतर सगळ्या राज्यांमध्ये देखील ह्यावर फार मोठी भिस्त आहे. आपल्यात देखील जर आपल्या ट्रेनिंग नीड्स जर बघितल्या, म्हणजे देशाच्या, आपल्याकडे 8 लाख सोसायट्या आहेत देशामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख सोसायट्या आहेत. आणि ऑन अँड ॲव्हरेज हे सोडलं तर त्यामध्ये 3 प्रकारचं एज्युकेशन आहे. मेंबर एज्युकेशन, आपले हे पदाधिकाऱ्यांचं एज्युकेशन आणि एम्प्लॉईजचं एज्युकेशन. अशा सगळ्यांची एज्युकेशन नीड जर बघितली आणि त्यांच्यासाठी, तर इट इज गोइंग टू बी अ ह्यूज टास्क आहे. आपलं ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये फार हे नाही. केंद्र शासनाने आता त्रिभुवन सहकार युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे आणि ते म्हणतात की आम्ही ॲफिलिएशन्स देतो, आम्ही स्कूल ऑफ एमिनन्स करतो. आम्ही त्यामध्ये बैठक घेतलेली आहे आणि आपल्या इथनं ॲफिलिएशनसाठी काही प्रस्ताव दिलेले आहेत आणि स्कूल ऑफ एमिनन्ससाठी पण आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. जसं आमची NIPHT आहे किंवा पतसंस्थांचं फेडरेशन आहे. माझी विनंती आहे की आपण हाऊसिंगसाठी वगैरे आपली आहे जागा. आता त्यांनी काही क्रायटेरिया वगैरे दिले होते, 2 एकर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आम्ही म्हणलं की तुम्ही त्याला रिलॅक्स करू. आता ते थोडे ॲग्री झालेले आहेत, तर आपण त्यांच्याशी ॲफिलिएशन करावं, त्याचे कोर्सेस डेव्हलप करावेत, तो एक आहे. किंवा हाऊसिंगमध्ये आणखीन ऑनलाईन कोर्सेस. सो वी हॅव टू बी कॅपॅसिटी बिल्डिंगकडं लक्ष देणं आपल्याला आवश्यक आहे. तर ह्या सगळ्यात आपल्या 8 लाख. सो वी आर, आणि ह्यातच आम्ही पण परवा पण आमची बैठक झाली दरेकर साहेबांची, की आपला जो राज्य सहकारी संघ आहे हे स्ट्रेंथन करणं आवश्यक आहे. त्याचे काय आम्ही NSUIला पण म्हणलं की त्याला काय त्यांचे जे काय केंद्र आहेत त्याला तुम्ही हे करा, फॅसिलिटी द्या, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करा. आणि जसं VSIला आपण दरवर्षी देतो 8-10 कोटी रुपये, तसे काही फंडिंग वगैरे दिलं पाहिजे. कारण कोऑपरेटिव्ह एज्युकेशन किंवा ट्रेनिंग आहे ना, हा काही प्रॉफिटेबल बिझनेस होऊ शकत नाही कधी. लक्षात ठेवा, कुठलाही एज्युकेशन हा बिझनेस नाही होऊ शकत. त्याला काही ना काही सपोर्ट दिला तरच ते होऊ शकतं. नाहीतर तुम्ही शाळा हे इन्स्टिट्यूट उघडा आणि तुमची ती सेल्फ सस्टेनिंग करा म्हणलं तर ते इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर हे इश्यू आहे. नेक्स्ट, टेक्नॉलॉजी अडॉप्शनमध्ये खूप ह्याचा भर आहे. ते केंद्र शासनाचा भर आहे. प्रभू साहेबांनी पण ह्यावर खूप म्हणलं आहे की आपण प्रत्येक फील्डमध्ये आहे ना, टेक्नॉलॉजी अडॉप्शनमध्ये खूप मागं पडलेलं आहे. आणि टेक्नॉलॉजी अडॉप्शन किंवा लॅगिंग इन टेक्नॉलॉजी अडॉप्शन, तर दिस इज गोइंग टू हर्ट आवर बिझनेस अ लॉट. म्हणजे आपण जर DCC बँका बघितल्या आणि त्यांचे पॅरलल प्रायव्हेट बँका बघितल्या की नॅशनलाइज त्यांचे सॉफ्टवेअर्स असतील, प्रोडक्ट्स असतील किंवा टेक्नॉलॉजी इन टर्म्स ऑफ हे असेल, तर ते खूपच मागं आहेत. आता केंद्र शासनाने एक नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस केलेला आहे. त्यात 8 लाख कोऑपरेटिव्ह सोसायटीचा डेटा भरलेला आहे. महाराष्ट्राचा पण प्रायमरी डेटा आपण सगळा भरलेला आहे. बट आता ह्यात आणखीन सजेशन आहे की एस्टॅब्लिशमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह स्टॅक. कोऑपरेटिव्ह स्टॅक्समध्ये
आता जसं एक ॲग्री स्टॅक झालं आहे, त्यात सगळं शेतकऱ्यांची माहिती वगैरे भरलेली आहे. तर कोऑपरेटिव्हची देखील माहिती सर्व भरावे. तर त्यात अशी त्यांनी सजेशन केलेलं आहे प्रभू साहेबांनी. तर कोऑपरेटिव्ह आता एक लँड स्टॅक पण तयार होतं आहे, म्हणजे सगळी जी देशाची लँडची माहिती आहे ती सगळी एका सेटवर नेणार आहेत. आणि ते देखील आपल्याला कोऑपरेटिव्ह स्टॅक आहे. यूज ऑफ AI इन कोऑपरेटिव्ह बँकिंग ह्याच्यावर पण बोललेलं आहे. आता अनेक बँका ज्या प्रायव्हेट बँका आहेत ते सिस्टीम जनरेटेड त्यांचे लोन सँक्शनिंग होतात किंवा काय होतात, त्यांचं प्रपोजल हे आहेत. तर त्या देखील आहे. IoT बेस्ड डिव्हायसेस आपले जे छोट्या छोट्या सोसायट्या आहेत त्यामध्ये झालं पाहिजे, जसं डेअरी सोसायटीज आहे, फिशरी सोसायटीज आहे. तर आपण ज्या ज्या आता आपले अनेक लोक इतर संस्थांचे देखील घ्या. तर टेक्नॉलॉजिकल ॲडॉप्शनमध्ये जर मागं पडलं तर वी विल बी आउट इन फ्यू डेज. नेक्स्ट. बस दिस इज मला म्हणजे हां हां थँक्यू. हां मी शॉर्ट प्रेझेंटेशन आहे. थँक्यू. या थँक्यू. तुमचे काय प्रश्न असतील तर मी विचारतो, म्हणजे आय विल टेक द क्वेश्चन्स. नाही, म्हणजे मी जे सांगितलं की म्हणजे मी सुरुवातीला क्लॅरिफाय केलं होतं की माझं अनलर्निंग झालं. म्हणजे माझा असा समज होता की आपण महाराष्ट्र खूप बेस्ट आहे. आणि जेव्हा मी इतर लोकांचं बघितलं तर आपण आता हे 22-23 हजार कोटीचं कर्ज वाटप आहे ना, ह्याला स्टक आहे. अनेक वर्षात ह्यात वाढ झालेली नाही आहे. 22-23 हजारला बाकीचे राज्य वाढत गेलेले आहेत. आता आपली ओरिसाची तुलना आहे का? आपली 23 हजार कोटी कर्ज वाटप आहे, ओरिसाचं 18 हजार कोटी आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली पर कॅपिटलनेच घेतला तर ते आपल्यापेक्षा हाय आहेत, ते पुढे गेलेले आहेत. आपलं तिथे विकास संस्थांचे डिपॉझिट 2.5 लाख कोटी आहेत. सो वी हॅव टू ॲक्सेप्ट. आता तामिळनाडू जर एक विकास संस्था ऑन एन ॲव्हरेज 3 ते 4 व्यवसाय करत असेल तर आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडं 20-22 हजार संस्था आहेत, त्यापैकी फक्त 9 हजार फायद्यात आहेत, 11 हजार लॉसमध्ये आहेत. सो फक्त 4 हजार संस्था इतर व्यवसाय करत आहेत. सो हे जेव्हा आपण डीप डाईव्ह करतो तेव्हा लक्षात येतं की वी आर आपण त्यात बरं इतर सगळ्या राज्यांमध्ये काही ना काही स्कीम आहेत. म्हणजे आय एम नॉट सेईंग कार्यकर्त्यांसाठी म्हणत नाही, इट इज ओव्हरऑल आहे. म्हणजे ॲज अ स्टेट मी सांगतोय की त्यात राज्यकर्ते आले, आम्ही आमचं डिपार्टमेंट म्हणून प्रशासनातलं आलं, कार्यकर्ते आले आणि सगळे आले. वी डोंट हॅव एनी स्कीम फॉर स्ट्रेंथनिंग ऑफ पॅक्स. आपल्याकडे काही स्कीम नाही आहे. पॅक्सला देण्यासाठी कोणी स्कीम नाही, गोडाऊन करण्यासाठी कुठली स्कीम नाही आहे. नो वेअर वी डोंट हॅव एनी स्कीम्स किंवा एनी स्ट्रॉंग टर्म. इवन आता इन्शुरन्ससाठी तामिळनाडूने केलं पतसंस्थांच्या. वी आर स्ट्रगलिंग. आपण स्ट्रगल करतोय ना. आपण होतोय का आपल्याकडं निर्णय होत नाही. सो दिस इज सम. आता कसं आहे, आपण जर म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण जर आपलं आजारी असेल तर आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे आजारी आहे, आणि मगच तुम्ही त्या आजारातनं बरं होता. आजार असला तरी म्हणणार नाही मी ठणठणीतच आहे आणि औषध घेणारच नाही, तर काय होणार आहे. म्हणजे दिस इज यू हॅव टू इफ म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि इन ॲक्सेप्टिंग वेअर वी आर. आणि दुसऱ्यांकडनं आपले जे बांधव आहेत ते जर काही चांगलं करत असतील त्यांच्याकडनं शिकण्यात काहीही गैर नाही आहे असं मला वैयक्तिक वाटतं. म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी हंबल. दॅट इज वॉट आय हॅव बीन ऑलवेज. म्हणजे जेव्हा कुठल्या आमचे इतर डिपार्टमेंटमधले अधिकारी आहे किंवा काय आहे तेव्हा टेक्नॉलॉजिकली फूड आहेत किंवा चांगलं काम केलं, यू हॅव टू ॲक्सेप्ट. आणि इफ यू तरी पण आपण जर असंच म्हणत राहिले की नाही मीच तर इट डझंट हॅपन. म्हणजे आपण पण चांगलं, मी असं म्हणत नाही आपण नाही, पण कुठेतरी आपल्या बँकांची संख्या, अडचणीत जायची संख्या वाढत जर जात असेल. मागच्या वर्षी 8 बँका होत्या, आता माझ्याच ताळण्यात बाहेरच्या ऐवजी एक आणखीन बँक गेली, आणखीन एक बँक म्हणजे डब्यात गेली म्हणण्यापेक्षा ती अडचणीत आली. सो देन आपला ट्रेंड डाऊनवर्ड चालला आहे ना. मग हे जर तुम्ही ॲक्सेप्ट नाही केलं तर कसं इम्प्रूव्हमेंट होणार. क्वालिटी पाहिजे. येस, क्वालिटेटिव्ह. हा बोला. अजून 3-4 प्रश्न घेऊया.
धन्यवाद. घेणार तुमच्या 3-4 प्रश्न आपण घेणार आहोत. आपल्याकडे एक चांगले वक्ते आहेत, दीपकजी तावरे साहेब, ते सहकारातनं वर आलेले आहेत. म्हणजे आपण भाग्यवान आहोत की सहकारातले आयुक्त मिळणं फार अवघड असतं. सहकारातनं एखादा कमिशनर होणं, आय एस होणं, त्याबद्दल आणि त्याने आणि परत ते आय एस होऊन त्यांना सहकारातला चार्ज मिळेल, सहकार आयुक्त म्हणून आपण फार भाग्यवान होतो. आणि मगाशी सरांनी आता मगे जर सांगितलं की सहसा आणि कसं होतं, तसं आपण सहसाची घोडदौड आपण घोडदौड चालू ठेवणार आहोत. 2-3 प्रश्न घेऊया. अनिलजी सावळे घेऊया, सकाळमधनं प्रेसचे रिपोर्टर मोठे. माईक आहे का खाली? एक माईक द्या साहेबांना. त्यानंतर आपण आमचे अजित चौगुले साहेबांचा घेऊया आणि अनिल पाटील घेऊया. साहेबांना परत संध्याकाळी जायचं आहे. आपण 3-4 प्रश्न नाही, नंतर एक अजून एक प्रेझेंटेशन आहे. हा प्लीज चौगुले साहेबांचा घेऊया. तो तिथे ठेवा. जो आहे ना दुसरा माईक द्या. जवळपास पत्रक क्षेत्रामध्ये 32 वर्षापासून काम करतो आहे. त्यामध्ये सहकार क्षेत्र आणि क्राईममध्ये काम करतो आहे. तर सरांना एक माझे 2-3 प्रश्न आहेत फक्त. म्हणजे ते प्रश्न सार्वजनिक आहेत, बऱ्याचदा विचारले गेले आहेत. आदरणीय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा सरांनी एक पॅक्सचा विषय सांगितला होता की पॅक्स आपल्याला मजबूत करायच्यात. पण आज पॅक्सची परिस्थिती अशी आहे की आज कॉम्प्युटरायझेशन आपण चालू केलेलं आहे. तर पॅक्सच्या माध्यमातून अनेक उद्योग आपल्याला सुरू करायचे आहेत, पेट्रोल पंप म्हणा किंवा अनेक उद्योग करायचे आहेत. सध्या त्याची पॅक्सची परिस्थिती काय आहे आणि पॅक्स सक्षम करण्यासाठी की आपल्याला आता या क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला यूथला पुढे आणलं पाहिजे. तर यूथला आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करीत आहोत? सहकार क्षेत्र आपल्याला काय म्हणजे त्यासाठी काय प्रयत्न करीत आहेत जेणेकरून यूथ सहकार क्षेत्रामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर येईल, बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा. आणि तिसरा प्रश्न असा आहे की आता बऱ्याच आपण सांगतो की आपण सहकार क्षेत्र, आपण तुमच्या मताशी मी सहमत आहे सर, की आपलं सहकारी क्षेत्र जे आहे, मागच्या काही वर्षापासून बघतोय आम्ही की जे आपले सहकारी साखर कारखाने आहेत महाराष्ट्रातले, जवळपास आम्ही ज्यावेळेस बघत होतो की 70-80 खाजगी कारखाने होते. चौगुले साहेबांना माहीत आहे, हां, 70-80 सहकारी साखर कारखाने होते, नाही सॉरी खाजगी होते, आणि 110 सहकारी साखर कारखाने होते. आज सहकारी साखर कारखान्याची संख्या 100 झालेली आहे आणि खाजगीची 110. असा जवळपास एक रेशो 2-4 जास्त खाजगी कारखाने जास्त आहेत. तर अशी परिस्थिती का निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये? तर तुम्ही जे आत्ता बोलला ते तुमच्या मताशी मी सहमत आहे. फक्त यामध्ये आपल्याला सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबद्दल आपण मार्गदर्शन करा. थँक्यू सर. नाही, आता पॅक्स सक्षमीकरणासाठी 2-3 गोष्टी झाल्या की आपण आता हे करत आहोत, पॅक्स कम्प्युटरायझेशन करत आहोत आणि त्यातनं देखील त्यांना व्यवसाय मिळेल. आणि पॅक्सचं पहिले गोष्ट लक्षात आली पाहिजे पॅक्सच्या, की आता फक्त क्रेडिटवर आपण थांबू शकत नाही, आपल्याला इतर व्यवसाय केले पाहिजेत. हां, आणि इतर व्यवसाय केले पाहिजेत. आणि तुम्हाला मी सांगू शकतो की मागच्या 1.5 वर्षात आपण साधारण 9,000 पॅक्सला CSC सेंटर दिलेलं आहे. 9,000 पॅक्सला आपण CSC सेंटर दिलं आहे. साधारण 180 पॅक्सला आपण गोडाऊन दिलं आहे. 3ला आपण पेट्रोल पंप दिला आहे. 150ला जनऔषधी केंद्र दिलं आहे. सीड आणि फर्टिलायझरचे देखील व्यवसाय दिलेले आहेत. तो त्यांना पण लक्षात आलेलं आहे, कारण आता म्हणलं पूर्वीसारखा एक्सक्लुझिव्हली तो बिझनेस आपल्याला राहणार नाही. नॅशनलाइज बँकेने देखील त्यांचं ब्रांचचं जाळं वाढवलेलं आहे. आणि ते वाढवल्यामुळं एकदा तुमच्याकडनं गेलेला माणूस जर तो नॅशनलाइज बँकेत गेला तो परत तुमच्याकडे येईल अशी हे नाही. एकदा गिऱ्हाईक गेलं, तुटलं आणि दुसरीकडे गेलं व्यवसाय, तर ते परत आणणं डिफिकल्ट असतं. आणि तिथल्या एकदा सर्व्हिसेस मिळाल्या असं, तर त्यांना आम्ही बऱ्यापैकी हे केलेलं आहे. विदर्भात आम्ही हे पण केलेलं आहे की पॅक्सला आम्ही तिथं मिल्क कलेक्शनची देखील परमिशन दिलेली आहे. अनेक भंडाऱ्यातले किंवा इतरच्या ज्या आहेत हे संस्था आहेत त्यांना हे केलं. आणि दुसरं एक आम्ही महत्त्वाचं केलं आहे, ते ॲक्च्युली पाईपलाईनमध्ये आहे, की आपल्याकडं अटल अर्थसहाय्य योजना होती. आता आमचे काही अधिकारी आहेत हे, तर ती अटल अर्थसहाय्य आपण योजना देत होतो की त्यात 12.5% संस्थेचं भाग भांडवल, 12.5% आपण त्यांना हे देत होतो, MCDCकडनं लोन देत होतो.
आणि 75% अनुदान देत होतो आणि त्या ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यात गोडाऊन घेत होतोय, खताचा व्यवसाय, कस्टम हायरिंग करत होतो की त्यांना घोटाचे वगैरे कस्टम हायरिंग किंवा असे अनेक व्यवसाय करत होते. पण त्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करत होतो. आपल्याकडे हे एक जरा मॉडेल, ह्या मॉडेलवर पण आपण विचार केला पाहिजे की प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र. तुम्ही गुजरातमध्ये जर गेला तर एकच सोसायटी असते. इवन तामिळनाडू ह्याच्यामध्ये एकच सोसायटी, तीच डिपॉझिट कलेक्शन करते. म्हणजे ती आपल्याकडं नागरी पतसंस्थेचं पण काम करते, खताचं पण काम करते. खताचा फार मोठा व्यवसाय आहे गुजरातमध्ये, कारण इफको क्रिप्को ह्या दोन्ही सोसायट्या तिथं आहेत. तर हे जे ही जी अटल जी योजना आहे, तर ती आम्ही ॲज इट इज अटल बननला बंद केलेलं आहे आता 31 मार्च नंतर. आणि तीच संस्था आम्ही सांगतोय की ती योजना आपण पॅक्ससाठी करू, असं आमचं प्रपोजल आहे. आमचं CM साहेबांकडं पण झालेलं आहे प्रेझेंटेशन. PM साहेबांनी अप्रुव्हल केलं आणि त्याचं प्रपोजल केलं आहे. ते आता फायनान्सकडं वेटिंग वगैरे होईल. पण निश्चितपणे आम्ही ती योजना झाली तर आणखीन पॅक्सला काही इतर व्यवसाय करायचा झाला तर त्यांना मिळेल. आता उत्तर प्रदेशमध्ये खताचा व्यवसाय जर पॅक्सनी घेतला तर त्याला 10 लाख रुपये ॲज इट इज CC देतात 0% रेटने. इथं 3.5 लाख रुपये देतात. कुठं मध्य प्रदेशमध्ये ते तर अनुदान देतात. तर आपण जोपर्यंत त्यांना सपोर्ट नाही करणार होणार तर ती अटल बनन व्यवसायाची पण योजना आहे. आणि मी सांगतो की CSC सेंटरमध्ये चांगला व्यवसाय केलेला आहे संस्थांनी. आता काही संस्थांनी, म्हणजे जेव्हा इन्शुरन्स होता, इन्शुरन्स शेतकऱ्याला 1 रुपया होता, पण इन्शुरन्स भरणाऱ्या संस्थेला 40 रुपये कमिशन होतं. त्यामुळे तुम्ही जर 1000 शेतकऱ्यांचा इन्शुरन्स नुसता भरला, 1000 लोकांचा भरला, तर तुम्हाला 40,000 रुपयाचं अनुदान मिळत होतं. सो तो एक थोडा ट्रेंड. आता जे नवीन गटसचिवांच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर दिलं की गटसचिवांचे जे पूर्वी थोडं विस्कळीत होतं ते त्याला परत आपण केडर्समध्ये आणलं. तर वी आर वर्किंग टुवर्ड्स स्ट्रेंथनिंग. म्हणजे महाराष्ट्र काही नाही, आपण निर्णय निश्चितपणे करत आहोत. म्हणजे तो एक ह्याचा झाला विकास संस्थेचा. आणि दुसरा कुठला विचारला होता? हां, यूथच्या बाबतीत आता युवकांचं घेऊन येणं, म्हणजे जे लोक आता सध्या पदावर बसलेले आहेत त्यांनी त्याचं पद रिकामं केलं तर युथ तिथे येईल. तर दुसरा एक त्यात फक्त तुम्हाला तामिळनाडूचं हे सांगतो. तामिळनाडूने त्यांच्या ॲक्टमध्ये अशी अमेंडमेंट केलेली आहे की 45 वर्षापर्यंतचे पेक्षा कमी असलेले 2 डायरेक्टर आहेत. आणि जसंही त्या डायरेक्टरचं एज 52 होईल, जसं विमेन रिझर्वेशन आहे आपल्या इथे, तर तसं यूथ रिझर्वेशन त्यांनी आणलेलं आहे. आणि 45 वर्षापेक्षा कमी असलेले 2 डायरेक्टर आहेत. ॲज ही रिटर्न्स 45 तर तो त्या कॅटेगरीतनं रिटायर होतो, असं त्यांनी एक हे आणलेलं आहे. म्हणजे असे काही आहे. तर महाराष्ट्रात पण आपल्याला हे करावं लागेल. धन्यवाद. आपण आता हरनाम सिंग साहेब आहेत. Actually, Deepak, you have made a very good presentation. थँक्यू. But I just wanted to add 1 or 2 points. या One of the reasons why people from rural areas are migrating to the urban areas, all of us know that we don't have enough employment opportunities in the rural areas. And what is happening is that they are all, overcrowding the cities already. And cities are absolutely not able to take any more. Yeah, that is true. So what I suggest is, cooperatives should also be used for not only employment generation, but for poverty reduction. Poverty elimination and employment generation, these are the 2 main objectives which should be considered. When everybody is saying youth should be involved or women should be involved, in fact there is one gentleman, Mr. Desai, he was working in Kutch district. He was managing director of Excel Industries. I saw how he has employed the women in Kutch rural areas. Yeah. He was distributing some tablecloth to many rural women, and he was asking them to do some needlework. And after that, he was, kind of cleaning it up and making it a very good cloth, and he was exporting it to Japan and China. And the product
industry. This is some years back. Mr. Desai was a well-known person, and he was managing director of Excel Industries in Goregaon. And he was doing this work as an NGO. Why I am mentioning this, there's a lot of scope for providing employment to the people in rural area, both women and youth. And youth, particularly in some states, they are going astray. Yeah, that's true. 24 hours they are using only the, these phones. Phones. And I think it's time that we engage them in the rural areas. Let the problems of the loss-making units which you mentioned, I think cooperative department should study and help them to become profitable units. And wherever there's a need, even for recommending extra support and extra subsidy or extra financial assistance, that should also be considered. Before I stop, I'm only telling you my experience is very outdated. But I have worked as managing director Maharashtra State Cooperative Credit Union Corporation. Yeah. That is many, many years back. And for the first time, we made that Maharashtra State Cooperative Tribal Government Corporation with the surplus. First time Yeah. it got into surplus. 7-8 years it was making losses. And the government of Maharashtra. No, now Tribal Development Corporation is doing very well. They have a very well-established brand, and their products are being sold at very high-end consumer stores. So, sure. RPDS चे आपल्याकडे संचालक आशिष सर आले, त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत. RPDS आपल्याकडे one of the sponsor आहे. थँक्यू सर. माझं नाव आशिष मोदरकर, मी आर्किटेक्ट आहे. आपण एक फार महत्त्वाचा मुद्द्याला हात टाकला होता की सहकारी पतसंस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून ॲग्रिकल्चरल आणि गोडाऊन याच्यामध्ये काही करता येईल का. तर त्यामध्ये गव्हर्नमेंटनी बुलढाणा अर्बन संस्थेने जे काही वेअरहाऊसिंग आणि ॲग्रिकल्चर गोडाऊनमध्ये मुवमेंट केलेली आहे त्याच्या मॉडेलचा आपण अभ्यास केला आहे का. त्यामधून गव्हर्नमेंटला घेण्यासारखं बरंच काय असं मला वाटतं. ते मॉडेल सक्सेसफुल आहे, सस्टेनेबल आहे आणि इन्कम गिव्हिंग सुद्धा आहे. नाही, बुलढाण्याचा मी खूप अभ्यास केला आहे. इनफॅक्ट मी त्यांना खूप जवळनं ओळखतो. मी 2002 साली बुलढाण्याला व्हिजिट केलेलं आहे आणि त्यापासून चांडक साहेब आणि जे बाकीचे सगळे कुलकर्णी आहेत त्यांच्याशी मी टचमध्ये आहे. बुलढाणा इज अ गुड मॉडेल, बट इट इज त्याच्यामध्ये रेप्लिकेबिलिटीचे इश्यू आहेत. तर बाकीच्यांना चांडक साहेबांनी जे केलं ते सगळ्यांना जमेल ह्याबद्दल थोडा म्हणजे डिबेटेबल आहे म्हणजे. आणि आता मध्यंतरी 2008पासून जे आपल्या पतसंस्था अडचणीत आल्या, सो त्यावेळं आपण मग पतसंस्थांच्या बाबत काय करतो की त्यामध्ये मग वी स्टार्ट लुकिंग टुवर्ड्स व्हॉट इज द पॉलिसी ऑफ RBI टुवर्ड्स अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स. आणि मग आपण म्हणतो की तुम्ही वित्तीय संस्था आहे, तुम्ही फक्त वित्तीय काम करा, इतर जे काम आहेत त्यासाठी तुम्ही यू डोंट गेट इन टू इट. कारण त्यामध्ये तेवढं जे काय एक्सपर्टाईज लागतं किंवा माहिती लागते किंवा हे लागतं ते तेवढं सगळ्यांकडेच असेल असं थोडं हे नाही. आणि दॅट हॅज बीन की पूर्वी आता नॉन बँकिंग ॲसेट्सवर RBIनेच देखील अर्बन बँकांना टास्क लावलेले आहे. सो वेन वी लुक ॲट अ सेक्टर, आपल्याकडे 20,000 संस्था आहेत. तर 20,000 संस्था म्हणजे परवानगी द्यायची तर सगळ्यांना परवानगी द्यायला लागेल. त्यात चांडक साहेबांसारखे किती आहेत तर तो त्याचा विषय आहे. सो एव्हरी वन कॅनॉट बी चांडक साहेब, म्हणजे दॅट इज माय. त्यांनी उल्लेख केला परवाच मीडियावाले सगळ्यांनी बघितले अर्बन बँकेने एका दिवसात कसे एवढे पैसे सांगितले याच्यावर पण प्रश्न चिन्ह करायले. तो आपण विषय घेऊया. यू हॅव टू बी फायनान्शियल ह्यात आता वेल एस्टॅब्लिश. आधी 2 लोक आहेत भेटीमध्ये आणि नंतर पुढचं सेशन आहे. आपण प्रश्नोत्तराचा मोठा तास घेऊ शकत नाही. अजित चौगुले सर, तुम्ही एक थोडक्यात प्रश्न विचारा. अजित पाटील जे मला मी अजित चौगुले, महाराष्ट्र साखर उद्योगात काम करतोय. दीपक तावडे साहेब आमच्याकडे बऱ्याच वेळेला शुगर कमिशनरचा पण चार्ज होता आणि आमचे इंट्रॅक्शन होत होते. सर, याच्यामध्ये आपण जे गुजरातचं उदाहरण दिलं, सहकारातून सहकाराकडे, कोऑपरेशन अमंगस्ट द कोऑपरेटिव्स. वन ऑफ द 6 mill in Gujarat, sugar mill, has been run successfully by the 5 cooperatives coming together for last 10 years.
similar things can be replicated in the state of Maharashtra. Because when I was managing director at Maharashtra State Cooperative Sugar Factories Federation, Mumbai, there were 250 cooperative sugar mills in the Maharashtra. Subsequently, over a period of time, they come down to 200. 202, they have come to 150. Now they are 100. And out of that 100, 18 are run by the private sugar mills. I am now looking after the private 133 private sugar mills in the state of Maharashtra. So, as you know, the Commissioner of Cooperation as well as the Commissioner for Sugar and Maharashtra's government policies as well as central government policies and what Amitji Shah is doing for the cooperatives, I think that will be the best example of replication of the Gujarat model into the state of Maharashtra. Anilji Savle, I think I have addressed your queries partly. Thank you. नाही आता इन शुगर फॅक्टरीज जे नंबर सांगितला ॲक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त आहे. मी माझ्याकडं मध्ये चार्ज होता जे कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी दाखवत होते, नंतर मी बघितलं अरे ही नुसतं नावाला कोऑपरेटिव्ह आहे, खाली यांनी फॅक्टरी लीजवर दिलेली आहे 20 वर्षावर 25 वर्ष. मग ही कुठं राहिली कोऑपरेटिव्ह? ॲक्च्युअल क्रशिंग तर प्रायव्हेट माणूस करतोय, FRP शेतकऱ्यांना प्रायव्हेट माणूस देतोय. तर ते जर नंबर पकडलं तर 70-80च आहेत. प्युअरली कोऑपरेटिव्ह जे म्हणतोय ना साळवे साहेब, 70-80च आहे आणि आकडा हे चाललेला आहे. यामध्ये 2-3 गोष्टी म्हणजे मला प्रामुख्याने जाणवतात की आपल्या सहकारी संस्था पूर्वी म्हणजे एकतर आपले इंटरनल प्रॉब्लेम्स खूप आहेत. म्हणजे की जे सहकारी क्षेत्रामध्ये जे काम करतात, म्हणजे गुजरातमध्ये मी आता गेलो आणि इथल्यामध्ये त्यामध्ये बेसिकली मानसिकतेत फरक आहे. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे लेट मी टेल यू, इट इज माय पर्सनल, दीपक तावरेंचं मत आहे की माझं ऑब्झर्वन्स की त्यांच्या मानसिकतेत असा फरक आहे आपल्या इंटरनल प्रॉब्लेम, की आपला जो कार्यकर्ता आहे ना तो कोऑपरेटिव्हला आता स्टेपिंग स्टोन्स समजतो. तो कुठल्या कारखान्याचा चेअरमन झाला ना तो म्हणतो आता मी आमदार कधी होणार, चेअरमन कधी, म्हणजे मग मंत्रीपद कधी होणार. दॅट इज दॅट. गुजरातमध्ये नाही, तो ते कॉर्नर राहतो. मी सीताराम राणे साहेब यांना वगैरे का रिस्पेक्ट करतो, कारण ते फक्त कोऑपरेटिव्हमध्ये राहतात. फुल टाईम कोऑपरेशनमध्ये राहणारे कार्यकर्ते आहेत ना ते कमी चाललेलं आपलं. दॅट इज आवर इंटरनल प्रॉब्लेम. आणि दुसरं एक काय होतं आपलं प्रत्येक, म्हणजे आता काही वर्षापासून आम्ही बघतो की कुठलाही प्रॉब्लेम आला ना तर आपण त्या कायद्यात उत्तर शोधायला जातो, की वी स्टार्ट शोधून, म्हणजे आपण त्या कायद्यात उत्तर. तर मी 1-2-4 लोकांना विचारलं, म्हणजे हे सांगलीत असताना म्हणलं आपण तात्यासाहेब कोरेंचं उदाहरण देतो, गुलाबराव पाटलांचं उदाहरण देतो, वैकुंठ मेहतांचं वेद. मग ते प्रॉब्लेम आले तेव्हा ते रजिस्ट्रारकडे जाऊन कायद्यात दुरुस्ती मागायचे का बसून सोडवायचे? तर लक्षात ठेवा, इफ यू लुक ॲट मी, म्हणजे रजिस्ट्रार म्हणून किंवा माझ्या यंत्रणेकडे बघितलं की ह्यांनी प्रश्न सोडावे, कधी सुटणार नाहीत. बिकॉज वी हॅव आवर ओन प्रॉब्लेम्स. आम्हाला आमचे स्वतःचे प्रॉब्लेम खूप आहेत. ही फॅक्ट आहे. तर यू हॅव टू बी ऑनेस्ट की आपण काय करू शकतो. इट इज व्हेरी इझी. इट इज व्हेरी इझी टू ब्लेम अदर्स किंवा अदर्स टू एक्सपेक्ट टू सॉल्व युअर प्रॉब्लेम्स, बट वी हॅव टू. आता मला म्हणजे म्हणजे मी जसा बारामतीचा आहे वडिलांच्या बाजूने, पण तुम्हाला माहीत नाही माझी आई तिकडची आहे, सांगलीची आहे. त्यामुळे आम्हाला वसंतदादा पाटील आणि तिकडचे गुलाबराव पाटील ते पण माझे नातेवाईक आहेत आईकडनं. तर ते पण मला माहीत होतं की काय व्हायचं म्हणजे. सो हे इफ यू सी देम की ते फार वेगळे होते. त्यांना 3 सोसायट्यांचं मला सांगा, गुलाबराव पाटील एका दिवशी 3 सोसायट्यांची मीटिंग आले तर ते भत्ता एकाचाच घ्यायचे. कारण ते म्हणे भत्ता हा स्वतःचे काय जेवणासाठी किंवा कशासाठी असतो तर तो मी एकदाच जेवतो म्हणे, 3 मीटिंग अटेंड केलं तर तो राहिलेला आहे का? सो वी हॅव टू आस्क सम ऑनेस्ट क्वेश्चन्स टू अस अबाउट आवर इंटरनल इश्यूज अँड देन वी हॅव टू ॲड्रेस की ह्यामध्ये काय आहे. आणि थोडं म्हणून मी नेहमी सातत्याने म्हणतो की फेडरेशन स्ट्रॉंग केलं पाहिजे, की त्या लोकांना आमच्या अंकुशापेक्षा तुमचा अंकुश जास्त चांगला वाटेल, म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे आपण भाग्यवान की सकाळी आपल्याकडे सहकार मंदिर पण चांगले आलेले आणि ते खालनं तळागाळात आलेले तसे पाटील साहेब काय सरकार क्षेत्रातच कार्य करताय तुम्ही. आता तुमची तळमळ सांगितली, तुम्ही अडचणीत आहे, परंतु
नाही नाही असं अडचणी आम्हाला आमचे प्रश्न आहेत म्हणजे मी राज्य बँकेत 20 वर्ष काम केलं. त्यांनी जे सांगितलं की आमच्या पुढेच मोठे प्रश्न आहेत, परंतु सर सहकारातले प्रश्न तुमच्याशिवाय कोणी सोडवू शकत नाही. आपण जे आता सांगितलं की महाराष्ट्रात 22,000 सोसायट्या पर सोसायटी 1 करोड लेंडिंग आहे. अनेक विकास सोसायट्या अनिष्ट दबावतीत आहेत. त्याच्यामुळे त्यांची जी वसुली आहे ते 1 लाख रुपये कर्ज दिले की तेवढंच वसूल होते, ते नवजुनं केलं जातं. आणि दुसरा एक माझा प्रश्न आहे की आपल्या ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांच्या वसुलीच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आलाय की ज्या वेळेला आपल्याकडं 2006 पहिल्यांदा सरकारने कर्जमाफी केली, त्यानंतर आता गेल्या वर्षी एक कर्जमाफी केली. या सगळ्या कालावधीत नॅशनल बँकांची कर्ज वसुली होती किंवा ते कर्जमाफी होती कर्जाची जिल्हा बँकेच्या पतसंस्थेतून. आपण जरी बिगर शेतीची पतसंस्था म्हणलो तरी शेतकऱ्यांना कर्ज देतो आणि शेतकरी कर्ज भरत नाहीत म्हणून ग्रामीण भागातल्या अनेक पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. याबाबत नवीन राष्ट्रीय सहकारी धोरण किंवा आता आपल्या मार्गदर्शनाखाली राज्याचं धोरण होतं, याच्यात काय आपण आता तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही माझं ऐका. आता ते कर्जमाफीची जी समिती आहे ना त्याचा मी सदस्य सचिव आहे, शासनाने नेमलेलं आहे. आता आमचे पण प्रश्न आहेत ना शासनाचे, किती पैसे देणार आमचे किती कर्ज आहे ते आकडे येत आहेत ना ह्याच्यात. सर एकच सांगितलं 2006 तत्कालीन सहकार मंत्र्यांनी सांगितलं की पतसंस्था आय टेल यू कर्जमाफी नाही नाही आय टेल यू म्हणजे कर्जमाफी हा खूप असा रेअरेस्ट ऑफ द रेअर उपाय आहे. कर्जमाफीने फायदा आणि तोटे ह्याचं जर विश्लेषण केलं तर जितके फायदे आहेत तितकेच तोटे आहेत. त्यात काही सेक्शन्सला बेनिफिट होतो. पण आता मी सचिव ह्या संस्थेचा झालो आहे ना, मला रोज पेपरमध्ये बातम्या पण आल्या, साहेब ते रेग्युलर भरणाऱ्याला बी तेवढंच द्या म्हणे. तो मूर्ख ठरतो ना, भरणार नाही तर काय. तर तो म्हणतो साहेब माझी चेष्टा केली म्हणे मागच्या वर्षी लोकांनी, हे बाकी सगळे थकबाकीदार होऊन मला वेळच काढलं म्हणे. एक जण आला तर मला भेटायला. तर ही पण आहे की तुमची ह्याची रिकव्हरीची जे आहे हे सगळं तुटते. आणि आता जे लेटेस्ट RBIने पण सर्क्युलर काढलेलं आहे आणि अनेक रिसर्चने सांगितलं आहे की गव्हर्नमेंटला जी काय मदत करायची आहे ती मदत करा, बट डोंट इंटरफिअर इन टू द बँकिंग कल्चर ऑफ द हे बँकिंग जे कल्चर आहे किंवा त्यांचं बँकिंगचं आहे त्याच्यामध्ये इंटरफिअर करू नका. दॅट इज द लेटेस्ट वॉट वी हॅव टू. कर्जमाफीने प्रश्न सुटतातच असं काय नाही आहे. उलटा आता तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. म्हणजे मी जॉईंट रजिस्ट्रार होतो. 2017ची कर्जमाफी झाली आणि मग मला इथं बोलवलं पुणे DCCमध्ये. म्हणे पैसे दिले का? तेव्हा मला साहेब दिले ना. मग मी त्यांना सांगितलं ह्या ब्रांचमध्ये एवढे पैसे तुम्हाला 400 कोटी रुपये कोणाला दिले म्हणे, काय दिले. तर त्यांना सगळं दाखवलं. तर तेव्हा ते बहुतेक विरोधात होते. त्यामुळे मी प्रश्न विचारला तर कोण हात वर करत नाही. म्हणलं ते तुम्ही हात वर करत नाही पण दिलेले आहेत पैसे. आणि म्हणे बँकेची स्थिती आणखीन खराब झाली म्हणे. एवढे जर तुम्ही 400 कोटी रुपये दिले तर आमची स्थिती इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे होती बँकेची. परिस्थिती जेव्हा आम्ही ॲनालिसिस केलं, ज्या 400 कोटी आम्ही दिले तेव्हा आणखीन 600 कोटी रुपये लोकांनी कर्ज थकवलं. त्यामुळे बँकेची प्रोसेस आणखीन खाली गेली. सो इट डझन म्हणजे एकदा फक्त कंटिन्युअसली 2-2, 4-4 वर्ष जर ड्रॉट आला किंवा कसं काय फार्म डिस्ट्रेस आला तर आपण कन्सिडर करू शकतो. त्यामुळं म्हणजे हे आणि ह्यामध्ये आता आमच्या ज्या कमिटीला मॅन्डेट आहे की ते दॅट इज ओव्हर अँड अबव्ह डेट रिलीफ, की तुम्ही आणखीन काय मदत करू शकता त्यावर विचार करा म्हणतात. नमस्कार सर. नाशिकमध्ये NDCC बँक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 2016 पासून नोटाबंदीनंतर डबल आलेली आहे आणि ती अवसान केलेली आहे पूर्ण. आज त्याच्यात राज्य कर्मचाऱ्यांचेच अनेक निवृत्ती वेतन पडलेले, निवृत्तीनंतर मिळालेले आणि हाऊसिंग सोसायटी सुद्धा त्याच्यात आहेत. आज त्या बँकेमध्ये वर्षाला फक्त 3,000 रुपये दिले जातात त्या लोकांना. त्या माणसाचा कोणी पेशंट ॲम्ब्युलन्स घेऊन जरी गेला तरी 20,000 रुपये दिले जातात किंवा लग्न झालं असेल तर 20,000 रुपये दिले जातात. आणि त्याचा प्रशासकीय खर्च दर महिन्याचा 5 कोटी रुपये. आता शासनाने त्या बँकेला मदत केलेली आहे आणि त्याचा प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी दर महिन्याला 5 कोटी रुपये खर्च केले जातात. पण सर्वसामान्य माणसाला ते पैसे मिळत नाहीयेत.
त्याच्यावर आपण तिथून काही उपाययोजना करता आली की त्यांचा प्रशासकीय खर्च कमी करून काही अंशी लोकांना मदत करता आली तर याच्यासाठी आमचे वसंतराव तरुणांनी कोर्टात जायची तयारी पण केलेली आहे. तुम्ही निश्चितपणे जावं कोर्टात. अवश्य म्हणजे आता हे नाशिकचं सार्वजनिक सांगण्यासारखं नाही. तुम्ही चहा पिताना मला विचारा, सगळं सांगतो. म्हणजे नाही एक तुम्हाला सांगतो, सांगणे नाशिक इज इंटू रिअल प्रॉब्लेम. आणि नाशिकमध्ये जी कारणं सांगतात किंवा बैठका झाल्या, मला कळत नाही कोविडचा काय प्रश्न. कोविड तर सगळ्या महाराष्ट्रात होता, बाकीच्या बँकांची वसुली होती, नाशिकची होत नाही. आणि नाशिकची होत नाही. आणि ते जे कर्मचारी आहेत ते सगळ्यांनी कोर्टातनं ऑर्डर आणलेली आहे, त्यांना काढून टाकलं होतं आमच्या एका प्रशासकाने, त्यांना काढलं, ते सगळे कोर्टातनं परत आलेले आहेत. आता ह्या सगळ्या इज अ व्हेरी काय म्हणतात ते खूप कॉम्प्लिकेशन आहेत. तुम्ही निश्चितपणे या एक दिवस माझ्याकडं, आय विल टेल यू. आम्ही आता आम्ही मध्ये म्हणजे आता मी आल्यापासूनच एप्रिल मेमध्ये खूप वसुली चालू केली. पण पावसाळ्यात नाही. एक मंत्र्यांनी मिटिंग घेतली कलेक्टरकडे आणि तिथे जाण केलं की आम्ही माफ करून म्हणून, आणि बंद झाली आहे. आणि आत्तासुद्धा म्हणजे गेल्या महिन्यातलं सांगतो, आमच्या अधिकाऱ्यांनी, आमचा अधिकारी बिडवाय दिवसाला 50 लाख वसुली करत होता. आणि आता पेपरला बातमी आली, किती दिवस झाल्या, 1-2-3 आठवडे झाले, त्यापासून 50 लाखाची वसुली 5 लाखावर आली. सो देर आर इश्यूज. म्हणून मी म्हणतोय की कर्जमाफीने प्रश्न सुटतातच असं नाही. इट बिकम्स मोर, म्हणजे त्याला आणखीन इट कम्स विथ लॉट ऑफ बॅगेज.